महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। लोकनेते दिबा पाटील विमानतळ नामकरण आंदोलन तुर्तास स्थगित। दिबांचे नाव मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा भूमिपुत्रांचा निर्धार। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्यासाठी 8 जुलै 2026 रोजी पुकारलेला विधिमंडळावरील पायी मोर्चा तुर्तास स्थगित करण्यात आला आहे। लोकनेते दिबा पाटील विमानतळ नामकरण कृती समिती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेल्या या आंदोलनाला पोलिसांनी दडपशाही करत रोखले। मात्र जोपर्यंत विमानतळाला दिबांचे नाव लागत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही असा ठाम निर्धार भूमिपुत्रांनी केला आहे। पुढील आंदोलनाचे नियोजन लवकरच जाहीर केले जाईल असे नेत्यांनी स्पष्ट केले। रेड अलर्ट आणि मुसळधार पाऊस सुरू असतानाही सकाळी 10 वाजल्यापासूनच ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील आगरी कोळी कराडी समाजातील हजारो प्रकल्पग्रस्त पनवेल येथील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज अश्वरूढ पुतळ्यापाशी जमा झाले होते। मात्र विधिमंडळ अधिवेशन आणि कायदा सुव्यवस्थेचे कारण देत पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारली। आंदोलन दडपण्यासाठी भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे, बाळ्यामामा, शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील, संघर्ष समिती अध्यक्ष कांतीलाल कडू, उपोषणाला बसलेली भूमिकन्या रश्मिता पोपेटा यांच्यासह प्रमुख नेत्यांची पोलिसांनी धरपकड करून त्यांना अटक केली। एवढा मोठा जनक्षोभ उसळलेला असतानाही शासनाने याकडे ढुंकूनही पाहिले नाही असा संताप आंदोलकांनी व्यक्त केला। प्रमुख नेत्यांना पोलिसांनी गाडीत टाकून ताब्यात घेतले तरीही हे आंदोलन थांबले नाही। ताब्यात घेत असताना खासदार सुरेश म्हात्रे यांनी गाडीतूनच घाबरू नका, शांततेत मोर्चा पुढे न्या असे आवाहन कार्यकर्त्यांना केले। त्यानंतर स्थानिक भूमिपुत्रांनी तरुण कार्यकर्त्यांनी स्वतःहून आंदोलनाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली। पोलिसांच्या प्रचंड दहशतीला छावणीचे रूप आलेल्या बंदोबस्ताला न जुमानता आंदोलन थेट सानपाडा येथील दत्त मंदिरात पोहोचले। आंदोलन मोडून काढण्यासाठी प्रशासनाने केवळ मोर्चा चढवला नाही तर सानपाडा येथील दत्त मंदिराचे दरवाजे बंद करून आंदोलनकर्त्यांच्या भोजनाची आणि पाण्याची सोय ही पोलिसांनी रोखून धरली। भर पावसात भिजत असलेल्या भूमिपुत्रांना जेवणापासून रोखल्यामुळे पोलिसांच्या या वागणुकीवर टीका होत आहे। हातात छत्री आणि दिबांच्या नावांचे बॅनर घेऊन हजारो वृद्ध, महिला, पुरुष आंदोलनकर्त्यांनी पोलिसांच्या कारवाईनंतरही नेत्यांनी आंदोलनाला तात्पुरती जरी स्थगिती दिली असली तरी हा लढा इथून पुढे अधिक तीव्र केला जाईल असा सज्जड इशारा कृती समितीने दिला आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती होईल, पनवेल।